नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं की टोमल काकूंना कॉमेंट्स येत होत्या की त्यांना जसं गेल्या वर्षी डिप्रेशन आलं होतं तसंच यावेळी भक्तांना देखील येत आहे। कुठलीही कॉमेंट उचलायची आणि त्याच्यावरती 20-25 मिनिटाचा लांबलचक व्हिडिओ बनवायचा। आणि खरंच आता ती कॉमेंट जेन्युइन होती की नाही ते पण एक प्रश्नच आहे, कारण विविध आयडीने कॉमेंट करण्याचा तर टोमल काकू आणि कोळशा काकाचा छंद आहे। काय माहिती स्वतःला कॉमेंट केल्या असतील। आजकाल कसं व्हिडिओला कंटेंट मिळत नाही ना, म्हणून दाखवायचं काय तर हा प्रश्न आहे त्या लोकांना, म्हणून केलं असेल कदाचित तसंच काहीतरी। म्हणजे कसं अशी एक कॉमेंट आलेली दाखवायची आणि त्यावरती व्हिडिओ बनवायचा। तसं पण काकू भारतात आल्यावर जो काही कांड केला होता त्याच्यानंतर त्यांचे व्ह्यूज वाढले होते आणि जशा काकू परत गेल्या तसे व्ह्यूज पडले, म्हणून एक पिल्लू काकूने सोडलं होतं की त्यांची आई येणार आहे युरोपला। खरंच जाणार आहे त्यांची आई युरोपला की हुलगे पंढरपूर आहे काय माहिती। खोटं बोलण्यामध्ये काकू एक्सपर्ट आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आता त्या दिवशीच यांनी अनाउन्स केलं, का केलं बरं? जर आई समर मध्ये येणार आहे तर मग आताच सांगायची काय गरज होती का? एरवी तर जोपर्यंत काही काम होत नाही तोपर्यंत मूग गिळून गप्प बसलेली असते ही टोमली। मग आता का सांगितलं आई येणार आहे ते? कारण की तिला पण माहिती आहे असा काही व्हिडिओ बनवला की अंधबंध भक्त नाचत नाचत येणार व्हिडिओ बघायला। टोमली बोलते काय तर खिचडी उपमा पोहे दिले तर कोणच खायला बघत नाही, कारण इथे वेदर खूप गार आहे पण सँडविच चांगलं वाटते खायला। हो काकू, मैद्याचे पदार्थ तर तुम्हाला आवडत नाही पण त्याचं कौतुक मात्र छान करता तुम्ही। आणि हो काकू, सँडविच पण तर ताजं चांगलं लागते ना हो, नंतर ते पण तर चिवटच होते ना। मंडळी, काय ती इडली बनवती होती, एकदम रबर सारखी दिसत होती। अजिबात त्या इडलीला बघून सॉफ्टनेस जाणवत नव्हता। वांगोला ना काही येत नाही बनवायला, पण शायनिंग मारायला सांगा, शायनिंग मारण्यामध्ये नंबर 1 आहे। त्या कोळशाने शर्ट वरती स्वेटर घातलं होतं आणि टोमली बोलते छान दिसते। मंडळी, कोणाला कोळशा छान दिसला मला जरा प्लीज कॉमेंट करून सांगाल का? कारण मला तर अजिबात कोळशा छान नाही दिसला। उगाचच कशालाही छान बोलत असते ही टोमली। आणि तो कोळशा ना आता घरातच लपला असणार बिझनेस मीटिंगच्या नावाखाली। आता मी हे केलं, आता मी ते केलं। टोमलीला ना नुसता स्वतःचा मोठेपणा मिरवायचा असतो फक्त। त्या शैलाच्या शाळेमध्ये नेलपेंट वगैरे लावणं अलाउड आहे। कमालच आहे ना मंडळी, इथे तर नेलपेंट सोडा, साधी नख मोठी दिसली तरी पण पनिशमेंट मिळते। आणि लहान मुलीला नेलपेंट वगैरे लावण्याची काही गरज आहे का? किती हानिकारक असते ते। कोळशा मीटिंगला गेला होता तर मुली खुश झाल्या होत्या, कारण की त्यांना माहिती होतं की उद्या तो खेळणी घेऊन येणार आहे येताना। त्यावरती टोमली बोलते काय तर दोघी जणी शायनिंग मारून बोलतायत। अहो काकू, शायनिंग तर तुम्ही मारता हो आणि माझ्या पॉडकास्ट मधूनच शब्द चोरता, काय वाटते का हो काकू तुम्हाला? चोरटेपणा ना तुमच्या डेली ब्लॉगर्सच्या अंगातून जाणारच नाही, रक्तात भरलाय वाटते तुमच्या। 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये वोटिंग होतं तर अंधमंद भक्तांनी वांगोला कॉमेंट्स केल्या होत्या की इथे वोटिंग आहे, तू केलं का वोटिंग? तर टोमली बोलते फक्त वोटिंग साठी एवढ्या लांब येणं काही पॉसिबल नाही। यांना भारतावरती प्रेम आहे ना हो मंडळी, मग एवढंही या नाही करू शकत होत्या का? एरवी तर यांच्यातला भारतीय जागा होतो कॉन्टेंट साठी, म्हणून यांना भारत आठवतो। मग जेव्हा खरंच आपलं योगदान देण्याची वेळ येते तेव्हा का बरं गप्प बसतात? काही नाही हो मंडळी, उगाच नुसतं दिखावा करतात हे लोक। जर खरंच भारता प्रति प्रेम असताना तर हे लोक आले असते आपल्या देशासाठी। एवढं तर नक्कीच करू शकतात ना हे लोक। आता पालक पराठा बनवायला कोणती एवढी मेहनत लागते हो मंडळी? तुम्ही आम्ही सगळेच बनवत असू पालक पराठा, तेही दर आठवड्याला। पण पालक पराठा बनवते त्याचं पण मोठं कौतुक करत होती ही टोमली। काय बोलायचं हो हिला आता, सगळं आपलं दाखवत बसते। आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, हिला एक नेगेटिव्ह कॉमेंट आला होता। कसा आला होता ग टोमले? उडत की बसने बसून आला होता? कसं वाटते ना ते ऐकायला की मला एक कॉमेंट आला होता? अगं कॉमेंट आला होता काय आला होता, कॉमेंट आली होती असं बोल ना। आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, काकूंकडे ना गढूळ पाणी येत नाही, येईल तरी कसं? कारण गढूळ पाणी तर जास्त करून आफ्रिकेमध्ये असते ना। आता ज्यांना ही गोष्ट समजली त्यांनी नक्की कॉमेंट करून लाफिंग इमोजी पाठवा मला।
तर काकू बोलल्या की गढूळ पाणी येत नाही, त्यामुळे आम्ही डायरेक्ट टॅप वॉटर यूज करतो जेवण बनवायला. काकूंना ना जरा नेगेटिव्ह कॉमेंट आलेली चालत नाही. त्या नेगेटिव्ह आहेत ती वेगळी गोष्ट आहे हो मंडळी. ह्या मूर्ख बाईचे अडाणी भक्त काय दुष्काळग्रस्त भागात राहतात का हो? यांना स्टीलच्या चॉपिंग बोर्ड बद्दल देखील माहिती नाही आहे. झेडमार्टलाही आता ते अवेलेबल आहे, पण हिला कॉमेंट करून विचारतात की कुठून घेतलं आहे. बिनडोक अडाणी लोक आहेत खरोखर हिचे अंधमंद भक्त. कोळशाने प्रॉमिस केल्याप्रमाणे मुलींसाठी गिफ्ट आणले होते, तर मुली खूप खुश झाल्या होत्या. सध्या ना या टोमलीचं काय सुरू आहे माहितीये का? बच्चा दिखाओ पैसे कमाओ. कारण कॉन्टेंट तर काहीच नाही आहे हिच्याकडे, म्हणून सारखी मुलींना दाखवत असते. मुलींनी आता हे केलं, मुलींनी आता ते केलं, हे दाखवूनच आता ती पैसा कमवण्याचं काम करते. कोळशाच्या आवडीनिवडी सध्या जपणं सुरू आहे टोमलीचं. कारण टोमलीला माहिती आहे कोळशाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की तो कॅमेरामॅन आहे ना. जर कॅमेरामॅननी काम नाही केलं तर व्हिडिओ कोण शूट करणार? मेन तर सगळं मार्केट कोळशावरच सुरू आहे. कोळशा नाही तर व्हिडिओ नाही, म्हणून मस्का पॉलिश लावते ही टोमली. स्वार्थी आहे हो एक नंबरची बाई. स्वतःचा विचार करता येतो हिला फक्त. इतर लोक गेले तेल लावत. तो भातुकलीचा स्वयंपाक असतो हिचा. जो स्वयंपाक असतो ना हिचा, तेवढा तर आमचा नाश्ता असतो. एरवी तर उन्हासाठीही वेडी पिशी होते, थंडीला दोष देते, पण आज बर्फ पडला तर काय मुरडत होती पाहिलत का? पूर्ण व्हिडिओ मध्ये चमकत होती जशी काय काजवाच आहे काजवा. आता ही टोमली काय करेल माहिती आहे का मंडळी तुम्हाला? एक साडी नेसेल आणि बर्फामध्ये जाऊन रील्स बनवेल. गेल्या वेळी पण माहिती आहे ना कशी नाचत होती ते. हिला फक्त एवढंच येतं हो, फुकटचं जेवढं काय मिळते ना त्याच्यावरती फक्त तुटून पडते. आणि स्नोला बघून अशी वागत होती जसं काय पहिल्यांदाच बघते. एवढ्या वर्षापासून ही आता तिथे राहते, मग हिच्यासाठी तर स्नोफॉल म्हणजे कॉमनची गोष्ट आहे ना. पण नाही, एवढी मुरडत होती की काय विचारूच नका. स्नोफॉलचं कौतुक हे फक्त 1-2 दिवसाचंच आहे हो. तिसऱ्या दिवशी बघा रडत रडत येईल आणि व्हिडिओ बनवेल. आता इथे ऊन नाही येत ना, त्याच्यामुळे मला विटॅमिन डी ची कमी झाली आहे. इथे डॉक्टर देखील अवेलेबल नसतात, त्यामुळे अपॉइंटमेंट टाइम वरती मिळत नाही, त्याच्यामुळे उपचारांमध्ये डिले होतो. भारतामध्ये असं नाही आहे, आपण गेलो की लगेच आपल्याला डॉक्टर उपचार करतात आणि मग भारत प्रेम सुरू होईल तिचं. सगळी नाटकं आहेत हो. दरवर्षी एकच व्हिडिओ असतो हिचा. कॉपी पेस्ट एवढंच येतं या लोकांना, बाकी काही नाही. ऊन येत नाही म्हणून आता कशी 3-4 दिवसांनी रडत रडत व्हिडिओ बनवते की नाही ते बघा. थंडी वाजते करून स्वेटर घालून इथे तिथे फिरत बसेल. काल तर होता फ्रायडे, म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पण कोळशा रिकाम टेकडाच असतो का? याला कामधंदे खरंच नाही आहेत का? नुसतं इथे तिथे बिझनेस मीटिंगला जातो असं सांगतो, पण काम करताना तर कधी दिसत नाही. लॅपटॉप घेऊन बसतो तर खरा, पण मला नाही वाटत की हा खरोखर ऑफिसचं काम करत असेल. मला तर असंच वाटते की हा व्हिडिओ एडिट करत बसला असेल. युरोपचे बंटी बबली आहे ते दोघं. आणि ती शैला जो स्नोमॅन बनवत होती तो पण टोमली सारखाच दिसत होता ना हो मंडळी. मागे बघा सुपरमार्केट मध्ये जाऊन चेरी चोरून चोरून खात होती ही. हिचं बघून त्या मुली देखील तेच करत होत्या. आता तीच चोरी करण्याची सवय त्या मुलींना देखील लागली आहे. अक्रोड घेऊन आले होते ते पण चोरून. अगं टोमले, काहीतरी चांगलं शिकवू ग त्या मुलींना. चीट डे पाहिलं का? टोमली काय बोलली होती की संडेला मी चीट डे ठेवणार आहे, पण आता संडे वरून फ्रायडे वरती आली. तेलकट तुपट खाणं कसलं बंद करते हो ही टोमली. नाटकं आहेत फक्त. 2 दिवसाचा डाएट असतो, तोही उपासमारीचा. एक्स्ट्रीमली हा नवीन शब्द शिकून आली आहे टोमली. सगळीकडे नुसतं एक्स्ट्रीमली या शब्दाचा यूज करत बसते. ताईने जेवणामध्ये फक्त भजी बनवली होती, ती पण केवढीशी केली होती पाहिलत ना, भातुकली एवढी. टोमली बोलते आता सध्या व्हिडिओ मध्ये शैला यायला बघत नाही. 2 दिवसापासून ती मला असंच सांगते की मी आता मोठी झाली आहे, तुझ्या व्हिडिओ मध्ये मी येणार नाही. हे 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 हे. अगं टोमले, खुळी की येडी ग तू? बावळड बाई, ती व्हिडिओ मध्ये येणार नाही बोलते, मोठी झाली आहे. तिला पण आता समजलं आहे की तुम्ही लोक कसे लोकांना मूर्ख बनवताय. ते येडा बनून पेढा खाण्याची तुम्ही काम करता, म्हणून तिला देखील लाज वाटते आता तुझ्या व्हिडिओ मध्ये यायची. आणि तू मूर्खासारखी दात काढून हसतेस काय ग? बिंडो कायस का खरंच? मंडळी, आपण या काकूंवरती रिॲक्शन देण्यापेक्षा ना हिच्या मुलीच हिला मस्त रोस्ट करतायत. एवढा पचका होतो या टोमलीचा, पण सुधरायचं काय नाव घेत नाही आहे. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.